कोल्हापूर महापालिका आणि फेरीवाल्यांचं हित जोपासून अतिक्रमण कारवाईबाबत तोडगा काढला जाईल। मात्र शहरातील मुख्य चौक आणि वर्दळीच्या रस्त्यावर फेरीवाले असता कामा नयेत असं स्पष्ट मत आयुक्त राजेंद्र भारुड यांनी व्यक्त केलं। पथविक्रेता कमिटीच्या नियुक्तीनंतर फेरीवाला झोन ठरवला जाईल अशी माहिती डॉक्टर भारुड यांनी दिली। दरम्यान फेरीवाला समितीच्या नेत्यांना विश्वासात घेऊन यापुढे अतिक्रमण विरोधी कारवाई केली जाईल अशी ग्वाही महापौर रूपाराणी निकम यांनी दिली। कोल्हापूर महापालिकेने शहरातील फेरीवाल्यांवर कारवाईचा धडाका लावलाय, त्यामुळे फेरीवाले सुद्धा आक्रमक झालेत। महापालिकेच्या कारवाईच्या विरोधात आणि फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी फेरीवाला कृती समितीने सोमवारी महापालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्धार केला होता। पण महापालिका पदाधिकारी आणि आयुक्तांनी संयुक्त बैठक घेण्याचं आश्वासन दिल्यानं सोमवारचा मोर्चा स्थगित झाला होता। आज महापौर रूपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली फेरीवाला कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। फेरीवाल्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, बायोमेट्रिक कार्ड असणारे आणि नसणारे यांच्या बाबतीत धोरण कसं असेल याबाबत माहिती द्यावी, तसंच पथविक्रेता समितीचं गॅझेट लवकरात लवकर बनवावं अशी मागणी आर.के. पवार यांनी केली। सोमवारी झालेल्या सभेत पथविक्रेता समिती स्थापनेचा ठराव झाला असून आता शासनाकडे पाठपुरावा करू असं आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी स्पष्ट केलं। ज्यांचे बायोमेट्रिक कार्ड आहेत त्यांच्यावर कारवाई होणार नाही, मात्र ज्यांचं कार्ड नाही आणि वर्दळीच्या रस्त्यावर गाडी लावली जात असेल तर कारवाई होणारच असं आयुक्त भारुड यांनी स्पष्ट केलं। फेरीवाला समितीनं झोन ठरवल्याशिवाय हा प्रश्न मिटणार नाही असं नंदकुमार वळंजू यांनी सांगितलं। फेरीवाल्यांना हटवताना त्यांच्या पुनर्वसनाचा निर्णय घेतला पाहिजे असं समीर नदाफ यांनी सांगितलं। फेरीवाल्यांनी महापालिका प्रशासनाला सहकार्य करावं, कपिल तीर्थ आणि राजारामपुरीतील भाजी मंडईचं प्रत्येकी 50 लाख रुपये खर्चून आधुनिकीकरण केलं जाईल असं मुरलीधर जाधव यांनी सांगितलं। शहराच्या लोकसंख्येच्या 2.5% फेरीवाले बसू शकतात असा कायदा आहे। त्यानुसार शहरात 17,000 फेरीवाले व्यवसाय करू शकतात। त्यानुसार फेरीवाल्यांना व्यवसायाची संधी द्यावी अशी मागणी रघुनाथ कांबळे यांनी केली। तसंच बायोमेट्रिक कार्ड धारकांवर कारवाई करू नये, ज्या ठिकाणी व्यवसाय होतोय तिथंच फेरीवाल्यांना जागा द्यावी अशी मागणी आदिल फरास यांनी केली। 20 वर्षांपूर्वी शहरात जेवढे फेरीवाले होते त्याच्या 4 पट फेरीवाल्यांची संख्या झाली आहे। काही फेरीवाले अर्धा रस्ता व्यापतात, त्यामुळे फेरीवाला नेत्यांना विश्वासात घेऊन कारवाई केली जाईल। तसंच एका बायोमेट्रिकवर अनेक हातगाड्या चालवणाऱ्यांवर कारवाई होणारच असं आयुक्तांनी स्पष्ट केलं। पथविक्रेता समिती स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। सर्वे झालेल्या फेरीवाल्यांना बायोमेट्रिक कार्ड दिली जातील असंही महापौरांनी सांगितलं। वारंवार सांगूनही अतिक्रमणं हटवली नाहीत तर जप्त केलेलं साहित्य परत दिलं जाणार नाही असंही महापौर निकम यांनी स्पष्ट केलं। अखेर फेरीवाला समितीच्या स्थापनेनंतर शहरात फेरीवाला झोन निर्माण होतील आणि फेरीवाल्यांचा प्रश्न निकाली निघेल असं महापौरांनी सांगितलं। यावेळी अशोक भंडारे, दिलीप पवार, राजू जाधव, किरण गवळी, आशा वोरा, रियाज कागदी उपस्थित होते।